पुण्यातील इंदिरानगर वागळे इस्टेट या ठिकाणी गरीब वस्तीतल्या मुलींबरोबर सामाजिक संस्था कम्युनिटी आउटरीच प्रोग्राम सोशल वर्कर हसीना आनंद यांच्या सौजन्याने व हार्मनी फाउंडेशन डायरेक्टर डॉक्टर अब्राहम मते यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला डीसीपी ममता डिसोजा, प्रेरणा संस्थेच्या सहसंस्थापिका प्रीती पाटकर, स्पेशल एज्युकेटर शोनान शहा या मान्यवरांनी उपस्थित राहून बालिकांसोबत आपले विचार व अनुभव आदान प्रदान करून मुलींना मार्गदर्शन केले। तसेच मंचाही ही शॉर्ट फिल्म दाखवून जनजागृती यावेळी करण्यात आले। तसेच कचरा वर्गीकरणावर मुलांनी पथनाट्य सादर केलं असून या पथनाट्यातून ओला कचरा व सुका कचरा कसा वेगळा असावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय। तर मुली व मुलांनी एकत्र येऊन त्यांच्यातील कलागुणांचं प्रदर्शन केलंय। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलंय। हा कार्यक्रम आज जो कॉर्प नावाची संस्था आहे आणि हार्मनी फाउंडेशन आहे, ह्या दोघांनी मिळून वस्तीतल्या ज्या मुली आहेत व मुलं आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला। आणि ह्याच्यात मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा जो मेसेज आहे तो हा आहे की मुली आणि मुलं समान आहेत आणि कुठेही कोणालाही वाटत नाही की कुठेही मुली कमी आहेत किंवा मुलं जास्त दर्जाचे आहेत आणि त्याच्याबद्दलच आज आपण मुलींना मार्गदर्शन दिलं। त्याचबरोबर मुलींना हेही सांगितलं की आपली सुरक्षिततेची जबाबदारी कसं ते घेऊ शकतात आणि त्यांनी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर थोडंसं अधिकारांबद्दल बोललो आणि त्या अधिकाराच्या संदर्भात हेही मुलींना सांगितलं की कसं बऱ्याच वेळी मुलींची ही इच्छा असते की आपल्याला डिग्निटीने वागवलं जावं, आपल्याला इज्जत मिळावी आणि आपण त्याच्याबद्दल बोलत नाही आणि ते बोलणं किती गरजेचं आहे, मुलींनी हे मागणं किती गरजेचं आहे। त्याचबरोबर आज आपण मुलींबरोबर ही चर्चा केली, मुलांबरोबर ही चर्चा केली की अधिकार हे त्यांना मिळालेच पाहिजे। कोणीही कोणाचाही अधिकार केवळ आपण कुठे जन्म घेतला, कोणाच्या पोटी जन्म घेतला ह्याच्यावर कधीच अवलंबून नसतो। अधिकार हे समान असतात आणि सगळ्यांसाठी कुठेही ते बालक जन्माला झालं असेल तरी ते अधिकार त्यांच्यासाठी समान असतात। आजचा हे जे कार्यक्रम आहे हार्मनी फाउंडेशनचे चेअरमन आणि मायनॉरिटीचे सेक्रेटरी डॉक्टर अब्राहम मथाईस यांनी खूप छान म्हणजे एक संकल्पना आज इथे एक शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून मांडली। अंचाही त्याला त्यांनी मंचाही केलंय। म्हणजे आपल्याला आजकाल आपण बघतो की मुलगी कोणालाही म्हणजे नको असते, म्हणजे आपण एक स्त्री असून पुन्हा स्त्रीचा जन्म नको ही जी काही संकल्पना लेडीजच्या काही गाव खेड्यांमध्ये अजूनही चालू असते की मुलगी नको, तर त्यांनी ती खूप छान पद्धतीने त्या छोट्याशा टाइमात शॉर्ट फिल्म मध्ये खूप छान मांडलेली आहे की मी मुलींना एकच आवाहन करेल की मी स्वतः एक स्त्री आहे आणि स्त्रियांनी स्त्रियांचा उद्धारच केला पाहिजे, त्यांचा हे केलं नाही पाहिजे, आपण हे करतो मत्सर केला नाही पाहिजे। महिलांनी मुली जन्माला आल्यावर मुलगा मुलगी एक समान ठेवून प्रॉपर त्यांना एज्युकेशन दिलं पाहिजे। शिक्षण जर दिलं तर शिक्षणाने मुलींची प्रगती होईल आणि एक छान असा जो आपला देश पुढे चाललेला आहे तो अजून चांगला होईल। मुलींचं सबलीकरण हे शिक्षणाने होतं आणि शिक्षण हे मस्ट आहे, मुलगी शिकलीच पाहिजे।